जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आवाहन। गेल्या अनेक दिवसांपासून भंडारदरा, निळवंडे व आढळा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे। भंडारदरा व निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे, त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला आहे। सेतू पूल पाण्याखाली गेला आहे। पुलावरून नागरिकांनी व वाहन चालकांनी जाऊ नये यासाठी नगर परिषदेच्या वतीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहे। माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी पुराची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सलीम शेखसह प्रतिनिधी हुसैन पटेल। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा आणि पावसाचा जोर वाढत आहे। आपण बघत आहोत सर्वच ठिकाणी पाऊस हा कोकणापासून सर्व महाराष्ट्रभर हा पाऊस वाढत आहे। त्याचप्रमाणे अगदी केदारनाथपासून ते केरळपर्यंत आपण अनेक गोष्टी या पावसाच्या ऐकत आहोत। जी मोठे मोठे डोंगर आहे त्यांचं संपूर्ण चीज झाल्यामुळं ते सुद्धा सगळे कोसळत आहेत आणि पर्यावरण संपूर्ण ढासळल्यामुळं खूप सगळीकडे पूर येत आहे। आपल्याकडे रात्रभर भंडारदरा आणि निळवंडे आणि संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस हा रात्रभर चालू आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा रात्रभर प्रचंड पाऊस होता आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्या संगमनेर शहरामधनं वाहणारी ही म्हाळुंगी नदी आहे, त्याचप्रमाणे मानुटी आहे, नाटकी आहे आणि प्रवरा नदी आहे। या सर्वच नद्यांना सगळा पूर आलेला आहे, कारण डोंगरावर सुद्धा भरपूर पाऊस झाल्यामुळे तिथली जी आपली सगळी तळी आहेत ती भरली आणि ती ओव्हरफ्लो होऊन या ठिकाणी वाहत आहे। अशा आज आपल्या नागरिकांनी सावध राहावं। साईनगरचा भाग आहे, घोडेकर मळ्याचा भाग आहे, नाईकवाडपुरा आहे, परदेशपुरा आहे, जे अनेक आपले भाग आहेत शहराच्या अवतीभोवतीचे नदीच्या, तर यांनी सर्वांनी सावध राहावं। पुलावर कुणी आता जाऊ नये किंवा पाण्यामध्ये उतरण्याचा कुठलाही प्रयत्न आपण करू नये अशी मी माझ्या वतीने दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्षा माझ्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आणि पावसाच्या शुभेच्छा आणि सर्वांनी काळजी घ्यावी। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।